त्या पोतराज परंपरेलाही तुम्ही हिणवलं, बरोबर आहे. पोतराज ही जी सांस्कृतिक परंपरा आहे ती फक्त मातंग समाजाची नाही आहे, ती या दक्षिण भारतातल्या महार, मांग, माला, मादिगा या दोनही समाजाची पोतराज ही परंपरा आहे. याच्यावर आम्ही आता बोलणार. हलगी ही आमची रण हलगी आहे, आमची सांस्कृतिक वारस आहे, आमच्या वाद्य संस्कृतीचा हा वारस आहे. हा कुणालाही मिळालेला नाही, तो आम्हाला मांगाला मिळालेला आहे. आमचा संस्कृतीचा, वाद्य संस्कृतीचा इतिहास आहे जो कुणालाही मिळालेला. आम्ही युद्ध पेटवणारी माणसं. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा रणांगणामध्ये लढायला निघायचे तेव्हा याच हलगीना, रण हलगीना वादळ पेटली जायची. हलगी आमची आहे, त्याला तुम्ही नामोहरण करता, अपमानित करता. काय माहितीये तुम्हाला इतिहास? आजच्या शेंबडे पोरं आम्हाला संस्काराची उदाहरणं द्यायला आम्हाला लावू नका. पहिलं भाषण करतोय मी आरक्षणाच्या वर्गीकरणावर. ही लढाई आमची सरकार सोबत आहे. हा लढा मातंग समाजाचा नाही, हा वंचितांचा लढा आहे, हा होलारांचा लढा आहे, हा बुरुडांचा लढा आहे, हा मांगारुड्यांचा लढा आहे. या शोषित पीडित लोकांपर्यंत कधी गेलात का तुम्ही? मांगवड्यात कधी आलायत का तुम्ही? मातंग समाजाचं दुःख, वेदना, दारिद्र्य कधी पाहिलंय का कुणी? आम्ही काम करतोय त्यांच्यावर. अरे ज्या अण्णाभाऊ साठेंना घेऊन कर्मवीर एकनाथ आवाड असतील, आत्माराम चांदणे असतील, सुकुमार कांबळे असतील, अण्णाभाऊ साठेंना घेऊन मांगवड्यामध्ये गेले. अण्णाभाऊ साठे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर नेण्याचा मार्ग आहे. तो मार्ग सुद्धा तुम्ही बंद केला, हे सुद्धा तुम्हाला कळालं नाही. अण्णाभाऊ साठेंचा अपमानावर अपमान करताय तुम्ही. जग बदल घालून गाव सांगून गेले मज भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. अंग झाडून निघ बाहेरी खेबिनी वरती घाव. जग बदल घालून गाव सांगून गेले आम्हा भीम.